नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आलेल्या नवीन अपडेटनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जी परीक्षा वेगवेगळ्या पदांकरिता झालेली होती त्याचा निकालसुद्धा लागलेला आहे आणि त्याच्याकरिता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवण्यात आलेला आहे। 7 एप्रिल ते 8 एप्रिल 11 एप्रिल या दरम्यान वेगवेगळ्या पदांकरिता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनकरिता आपल्याला जावं लागणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये। तर यामध्ये औषध निर्माता असेल, त्यानंतर लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट होतं, उद्यान सहाय्यक, उद्यान निरीक्षक, लिपिक, टंकलेखक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक अशा वेगवेगळ्या पदांच्या ज्या जागा होत्या त्याकरिता डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत तर आपण जे अपलोड केलेले आहे जसं की 10वी बोर्ड सर्टिफिकेट असेल, 12वी, त्यानंतर ग्रॅज्युएशन असेल, त्यानंतर आपला जो कोर्स असेल जो फॉर्म भरण्याकरिता आपण पात्र ठरला आहात जसं की लॅब टेक्निशियनसाठी DMLTचं असेल किंवा डी फार्मचं असेल, असे वेगवेगळ्या जे प्रमाणपत्र आहे अनुभव प्रमाणपत्र आपलं MSCIT, आधार कार्ड, पॅन कार्ड लागेल, त्यानंतर आपलं कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, महिलांकरिता मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट असे वेगवेगळे डॉक्युमेंट तुम्ही जे अपलोड केलेले आहेत त्याचा एक ओरिजिनल बंच आणि 2 झेरॉक्स कॉपी तुम्हाला सोबत बाळगायचे आहेत आणि जे टाईम दिलेला आहे सकाळचा 10 त्या टाईमच्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी कार्यालयामध्ये उपस्थित राहायचं आहे, कारण की आपला अंतिम टप्पा आलेला आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर लगेचच आपल्याला 1 महिन्यामध्ये जॉईनिंगसुद्धा मिळणार आहे। तर सर्वांना ऑल दी बेस्ट, सर्वांचं कॉंग्रॅच्युलेशन निवड झाल्याबद्दल। आता फक्त आपला एक शेवटचा टप्पा आहे तो तुम्ही पूर्ण करायचा आहे आणि सरकारी नोकरीमध्ये जॉईन व्हायचं आहे। ओके, आता ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांकरिता तसेच जे आता एक्झाम परीक्षेची तयारी करत आहात वेगवेगळ्या महानगरपालिकेची तयारी करिता त्याच्याकरिता आपल्याकडे वेगवेगळ्या बॅचेससुद्धा चालू आहेत। खाली जो नंबर दिलेला आहे त्यावरती आपण संपर्क करायचा आहे, आपल्याला डिटेलमध्ये या ठिकाणी माहिती दिली जाणार आहे। व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवायचं आहे। धन्यवाद।